ओम काळेश्वरी. मी गुरुवर्य निलेश भाऊ भंडारे, राहणार पुणे, वारजे मावडी. तर मी तुम्हाला एक असं करणी बाधेवरती असा एक सोपा आणि साधा उपाय सांगत आहे. तर तुम्ही तो एकदा अवश्य शनिवारच्या दिवशी, अमावस्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी करून पहा. तर हे असं आहे बघा. हा आहे कोळा. आपण घेतो, एक नारळ फोडतो तो, आणि 4 लिंब, आणि हे आहे काळं उडीद आणि काळं तीळ, आणि ह्या लवंगा, आणि आहे पिवळी मोहरी. यामध्ये हा उपाय सांगत आहे मी. तर पहिल्यांदा जे काय मनात आई कुलदेवताचं नाव घेऊन जे आहे ते आपल्या मुठात जेवढं येईल तेवढं काळं तीळ टाकायचं. आपल्या जेवढ्या मुठात येईल तेवढं काळं उडीद टाकायचं. आणि जे काय आपल्याविषयी कुणी केलं असेल त्याचं मन, नाव आणि चेहरा डोळ्यासमोर आणायचा. जे काय माझ्या घरावर, माझ्या मार्गावर, माझ्या ह्याच्यावर बंदिश मारली असेल तर ते सगळं खुल्लं व्हावं असं बोलून कुलदेवताचं नाव घेऊन हा नारळ त्या पूर्ण काळं उडीद काळं तीळवर ठेवणे. त्यावरती आपलं जे असतंच घरात हळद, कुंकू, गुलाल हे घ्यायचं. कुलदेवताचं नाव घेऊन आपल्या त्यावरती ते ही हळद, ही कुंकू आणि हा गुलाल अशा प्रकारे व्हायचा. त्यानंतर जो आहे हा कोळा त्याच्यापाशी ठेवायचा. त्यावरती सुद्धा हळद, कुंकू आणि गुलाल आणि एक अशी कापराची ज्योत त्यावरती त्या पोळ्यावरती ठेवायची. त्यानंतरून आपण ही आहे पिवळी मोहरी बघा. ही पिवळी मोहरी या अशी याला पूर्ण रिंगण या विधीला टाकायचं. जो आपल्या शत्रूपासून पूर्णतः करणी पूर्ण आपला निवडा व्हावा. आणि नंतर ही 4 फळे आहेत की आपल्या 4ही दिशा, 4ही मार्ग या काळूबाईच्या पायाखाली, कुलदेवतेच्या पायाखाली मोकळे व्हावेत असं बोलून ही 4ही फळं, 4ही लिंब अशा ह्या मार्गावरती ठेवणे. त्यानंतरून ह्या 11 किंवा 21 लवंगा अशा फुलाच्या पूर्ण घ्यायच्या की त्यामध्ये त्या टाकायच्या. या 11 लवंगा अशा आपल्या कुलदेवताचं नाव घेऊन आपल्या ज्यावरती इष्टदेवतावरती आपल्या देवावर भक्ती आहे त्या भक्तीवरती असं बोलून या लवंगा ह्या नारळावरती टाकायच्या. त्यानंतरून जो आपण ठेवला त्यावरती कापूर आहे तो कापूर त्यावरती पेटवायचा आणि आपल्या मनातली सर्व इच्छा आणि मार्ग हे सगळं माझ्या घरादारावरचं, माझ्या घरावरचं का असेल ते केलेलं सगळं मोकळं होऊ दे असं बोलून जगदंबेला, काळूबाईला, आपल्या कुलदेवताला, इष्टदेवताला आव्हान करून हा विधीला प्राधान्य द्यायचं. त्यानंतर हा कापूर जळल्यानंतरून, सगळं झाल्यानंतरून हा विधी पूर्ण, हा कापूर संपल्यानंतरून हा विधी पूर्ण ह्याचे 3 गाठी मारायच्या. 3 गाठी मारून आपल्या देवापाशी खाली ठेवून त्यानंतरून हा विधी 7च्या पुढे ते रात्री 12पर्यंत शनिवारच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा.